सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. आजपासून पुढचं प्रकरण सुरू करते. नाव आहे स्वातंत्र्यग्रस्त. इसवी सन 1865च्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं. ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती, कपाशीत राबणं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अर्थ होता, अशा अडाणी निग्रो गुलामांना कायद्याने म्हणजे घटनेने स्वतंत्र केलं. पण स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार? 2.5 शतकं गुलामीत घालवलेल्या या 40 लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या. ना अन्न, ना वस्त्र, ना निवारा. भविष्यकाळासाठी या गोष्टींची तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलेलं नाही. प्रत्येक निग्रो विकला गेलेला. त्यामुळे कुटुंबसंस्था नाही, लग्नसंस्था नाही. यांच्या स्त्रिया म्हणजे गोऱ्या मळेवाल्यांची मालमत्ता. कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला. रोगमुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर रुग्णाची सेवा करायला, औषधोपचार करायला कोणी नाही, अशी ही त्यांची अवस्था. स्वतंत्र म्हणून त्यांना आता गोऱ्यांच्या बरोबरीनं जगायचं होतं. मधले अंतर काटण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावायचं होतं. या नवमुक्त समाजापुढे प्रश्न अनेक होते. राहत्या घरांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, कुटुंबसंस्था निर्माण करण्याची गरज, जीवनमान उंचावण्याची आवश्यकता, एक ना एक अनेक. कापूस वेचणी पलीकडे दुसरं कसलंही कसं भाताला माहीत नव्हतं. स्वतःच्या मालकीची जमीन नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही. काही जण तर 70-80तल्या घरातले. उभ्या आयुष्यात आपला मळा सोडून कुठेही न गेलेले. त्यांनी आता यसरत्या वयात जायचं तरी कुठं? बहुतेक सारे आपल्या जुन्या मालकाकडे परतले. कोरभर अन्नाने त्यांना स्वातंत्र्याला महाग केलं होतं. स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना पुरतेपणी कळलंच नव्हतं. शिक्षण स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टातून मुक्तता एवढाच अर्थ त्यांनी लावला होता. दैनिक गरजा भागवण्यासाठी श्रम केले पाहिजेत हे त्यांना पटत नव्हतं. ग्रीक, लॅटिन भाषा फाडफाड बोलता येणं, बँकिंग, कॉमर्स असे विषय अभ्यासणं हेच मोठेपणाचं लक्षण समजत होते. तशात आर्थिक किंवा सामाजिक स्थैर्य येण्यापूर्वीच हा समाज राजकारणात खेचला गेला आणि गोंधळात आणखी भरच पडली. दक्षिणेत मळेवाल्यांनी राजकीय सत्ता काबीज केली होती. त्यांना आपले मळे पिकवायला गुलाम हवेच होते. गुलामगिरी ही दक्षिण संस्कृतीचाच भाग बनली होती. या प्रथेला दक्षिणी राज्यांच्या कायद्याने संरक्षण दिले. जुनं बायबल प्राचीन ग्रीसमधील गुलामगिरीच्या प्रथेच्या आधारे तिचं समर्थन होऊ लागलं. उत्तरेतील कापडाच्या गिरण्या दक्षिणेच्या कापसावर अवलंबून. त्यामुळे उत्तरीय गौरवर्णीय भांडवलदार, कारखानदार या गुलामगिरीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत होते. यादवी युद्धात विजयी झालेल्या फेडरल सरकारने दक्षिणी राज्यातून तथाकथित पुनर्रचना सरकारे स्थापन केली. मुक्त गुलामांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं फ्रीडमन्स ब्युरो स्थापण्यात आले. घटनेच्या 13व्या दुरुस्तीच्या आधारे कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला होता. तरी दक्षिणेत काय किंवा उत्तरेस काय, निग्रोंचा दर्जा कनिष्ठच मानणारे गौरवर्णीय वांशिक समानतेबाबतीत मूग गिळून होते. न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉईट इत्यादी मोठमोठ्या शहरातूनही निग्रोंना पक्षपात सहन करावा लागत होता. या पंक्तीप्रपंचावर भेदाभेद करणाऱ्या दक्षिणी कायद्यांवर बंदी घालण्याच्या हेतूने फ्रीडमन्स ब्युरोने नवीन विधेयक मांडलं. अमेरिकन संघराज्यात जन्म पावलेली तसेच संघराज्याच्या न्यायकक्षेत येणारी सर्व माणसं अमेरिकन संघराज्याचे नागरिक आहेत. तसेच ज्या घटकराज्यात ती राहतात त्यांचेही नागरिक आहेत. या विधेयकामागचा हेतू एकच, निग्रोंच्या नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण व्हावं.
1668मध्ये अलाबामा, जॉर्जिया, फ्लॉरिडा इत्यादी 7 दक्षिणी घटक राज्यांना पुनश्च संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं. फ्रीडमन्स ब्युरोचे विधेयक घटनेतील 14वी दुरुस्ती म्हणून मान्य झालं. नव्यानेच मताधिकार मिळालेल्या निग्रोंनी दक्षिणी राज्यातील बऱ्याच विधिमंडळातून मताधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान मिळवलं. आपले राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी युद्धोत्तर काळात दक्षिणेत स्थायिक झालेल्या उत्तरीय गोऱ्यांनीही बऱ्याच विधिमंडळातून आघाडी मिळवली. निग्रो आणि ही उत्तरीय मंडळी यांच्या युतीमुळे मूठभर गोऱ्यांचं चालेना. आपली जुनी संस्कृती धोक्यात आली. नव्या राजवटीला आळा घालण्याचं कायदेशीर साधन आपल्या हाती नाही. ही कुचंबणा ध्यानी आल्यावर गौरकाय पूर्णपणे निराश झाले. मग त्यांनी बेकायदेशीर साधनांचा अंगीकार केला. हिंसाचार, घातपात, जाळपोळ. दक्षिण बजबजून गेली. यात होरपळून निघत होता तो निग्रो समाज. यात भर म्हणून की काय, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने या 14व्या दुरुस्तीचा सोयीस्कर अर्थ लावला. फक्त फेडरल सरकार आणि प्रजाजनांचे अधिकार या संबंधापुरतीच ती दुरुस्ती मर्यादित ठरवली. दक्षिणेतील शाळा, वाहतुकीची साधनं, करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालू ठेवण्यास मुभा दिली. झालं, वर्णद्वेष्ट्यांचे फावले. पद्धतशीरपणे वर्णभेद पाळला जाऊ लागला. अगदी फेडरल सरकारच्या सैन्यात, नोकरीत या वर्णभेदास कायदेशीर अधिष्ठान मिळालं. एकूण काय तर 14व्या दुरुस्तीमुळे निग्रोंना राजकीय समान दर्जा मिळाला, परंतु सामाजिक समान दर्जा मात्र मिळाला नाही. वर्णभेद होता तसाच कडवा राहिला. राजकीय क्षेत्रात तो विधिमंडळ सदस्य होऊ शकत होता, तरी बाकी सर्व क्षेत्रात उपेक्षितच होता, बहिष्कृत होता. निग्रो बांधवांच्या मतांवर निवडून आलेले काही उमेदवार मताधिकाराच्या जोरावर लेफ्टनंट गव्हर्नर, गव्हर्नर अशा पदांपर्यंत नेमलेही जात. पण राजकीय कारकीर्द संपताच बहुतेक गव्हर्नर्सना उघड्यावर यावं लागे. पोटासाठी मजुरी करावी लागे, कारण त्यांच्यासाठी दुसरं कोणतंच क्षेत्र उपलब्ध नसे. डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांच्या अप फ्रॉम द स्लेव्हरी या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे. ते एकदा दक्षिणेच्या दौऱ्यावर होते. एका ठिकाणी इमारतीचे बांधकाम चालू होते. दुसऱ्या मजल्यावर गवंडी खालच्या माणसाला विटा आणण्याची जल्दी करत होता. गव्हर्नर, जल्दी कर, विटा आण. डॉक्टर वॉशिंग्टनच्या कानावर ही हाकाटी 2-4 वेळा गेली. ते बुचकळ्यात पडले. ही काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली. त्यांना समजलं तो गव्हर्नर म्हणजे एक निग्रो होता. मागच्या निवडणुकीत तो निवडला गेला होता. काही दिवस त्याच्या राज्यात तो लेफ्टनंट गव्हर्नरच्या हुद्द्यावर होता. त्याची कारकीर्द संपल्यानंतर उपजीविकेसाठी आता तो विटा वाहत होता. केवळ आपल्या बांधवांच्या मताधिकारावर विधिमंडळात निवडून गेलेल्यांची मुदत संपताच साऱ्यांनीच नाही तरी बहुतेक निग्रो उमेदवारांची हीच अवस्था होती. शिक्षणाच्या अभावी, प्रशासनातील अनुभवाच्या अभावी अशा निग्रो उमेदवारांच्या हातून चुका होत त्या वेगळ्याच. काही सुजाण भल्या गोऱ्यांना निग्रो समाजाची ही दुस्थिती जाणवली. त्यांना स्वावलंबी, स्वयंप्रज्ञ बनवायचं असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही, धंदे शिक्षणही देणं आवश्यक आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर दिला पाहिजे. योग्य संधी दिली गेली तर निग्रो मुलं शिक्षणात मागे पडणार नाहीत. त्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता योग्य दिशेने वापरली जाणं आवश्यक आहे. हे सारं ध्यानी घेऊन अशा काही शिक्षण संस्था सुरू झाल्या. यादवी युद्धात काळ्या पलटणीचं नेतृत्व करणाऱ्या जनरल आर्मस्ट्रॉंग यांनी व्हर्जिनियात हॅम्प्टन नॉर्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट सुरू केली. अनेक निग्रो मुलांनी त्याचा लाभ घेतला. अनेक शिक्षक तयार झाले. दक्षिणेच्या अलाबामा राज्यातील टस्कगी खेड्यातून जनरल आर्मस्ट्रॉंग यांना पत्र आलं.
आम्ही निग्रोंसाठी शाळा उघडत आहोत. एक गोरा शिक्षक पाठवा. जनरल आर्मस्ट्रॉंगने उत्तर दिलं, गोरा नाही पण काळा शिक्षक पाठवत आहे आणि त्याचं नाव आहे बुकर टी वॉशिंग्टन. आता बघूया मंडळी की आता उद्याच्या भागामध्ये आणखीन वेगळं काय आपल्याला त्या अलाबामाच्या तिथलं दिसणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय. पण मला असं वाटतं की आपल्याला पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हे जे आपण मागासवर्गीयांना म्हणून जे काही आपण थोडंसं प्राधान्य देतो आहे शिक्षणामध्ये, कधीकधी महिलांना प्राधान्य दिलं जातं, त्यांची फी माफ केली जाते, तर ते सुद्धा असंच असतं की एकदम त्यांना तुम्ही स्वातंत्र्य दिलं तर ते तिथपर्यंत पोचायला त्यांना फार मोठी धाव घ्यायला लागते आणि ती धाव घेण्यासाठी अशी मदत करणं कधीकधी जरुरीचं पण असतं. तर हीच थोडीशी परिस्थिती मला म्हणजे ह्या परिस्थितीत सादृश्य दिसतं आहे अमेरिकेच्या त्यावेळच्या काळामध्ये आणि आत्ताच्या म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये. तर असा पण विचार करावा असं मला वाटतं. तर उद्या भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.